नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाळूमामाचा चमत्कार म्हणजे त्यांचे बोलणे, त्यांनी बोललेलं खरं होतं हे तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी एक वेळेस ते बाजारला गेले. ते नुरमाबाई नावाची एक बाई लोणी विकत होती. मग ती असंच तिथं काटा वगैरे लावला, तिनं ती लोणी विकायला बसली. बाळूमामाची नजर गेली तिच्याकडे. बाळूमामांनी विचारलं, काय करतेस बाई? बाई म्हणाली, मामा पोटासाठी करतो हे सगळं. मग मामा म्हणाले, तुला कवाच कमी पडणार नाही, फक्त मोठं होताना मागं वळून बघ. मग त्या नुरमाबाईंनी सर्व मामांच्या दोस्तांना वगैरे सगळ्यांना चहा पाजू लागा. आणि त्या मामाच्या आशीर्वादामुळं नुरमाबाईला काहीच कमी पडलं नाही. तिचे झपाट्याने वाढ झाली. या 5 वर्षात तिने एवढा पैसा कमविला. एक छोटीशी मोटर गाडी, त्या काळात 10 लाखाची गाडी घेतली तिनं. 10 लाखाची गाडी म्हणजे खूप जास्त मोठी होती. आणि तिचं नंतर तिनं विजया सिनेमा थिएटर हे पण खोललं. विजया सिनेमा थिएटरला वायसर मिळणं झालं ते, म्हणून तिनं तांब्याचे शिक्के, ज्याला सुराख असते त्या काळातले, ते मारले. तेवढे वायसर म्हणून मारले. नंतर बाळूमामा असंच कीर्तनाला जात होते. त्यावेळी मामांचा भक्त आला आणि नुरमाबाईकडे गेला. नुरमाबाई मामांना असं कीर्तनासाठी सदा गाडी द्यायची आणि मामाला म्हणायची, ही सर्व काही माझं तुमचं आहे, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही गाडी नेत जावा. मग मामांचा तो भक्त आला आणि नुरमाबाईला म्हणाला, गाडी द्या. तर नुरमाबाईंनी गाडी न्यायला नकार दिला. ती म्हणाली, गाडी मिळणार नाही, मला तत्काळ कुठेतरी जायचे आणि आज तुम्हाला गाडी मिळणार नाही. मग तो मामांचा भक्त एका डॉक्टरकडे गेला आणि त्या डॉक्टरला म्हणाला, गाडी द्या, मामांनी मागितलेत. मग डॉक्टरने त्यांना गाडी दिली. परंतु त्या डॉक्टरचा नौकर त्या मामांच्या भक्ताला गाडी देत नव्हता, कारण त्याला भाडं पाहिजे होतं. आणि त्याला माहीत होतं की मामाकडून भाडं घेता येत नाही, म्हणून तो नकार देत होता. मग डॉक्टरांनी त्याला रागवल्यावर तो गेला. गाडी कशी बशी नेला त्यानं, रागवल्यावर काढला त्यानं, गाडी नेला. नंतर त्यांनी घेऊन आला मामाला घेऊन आला. मग मामा गाडीच्या खाली उतरले आणि मामाने विचारले त्या ड्रायव्हरला, हे ड्रायव्हरा, किती रे तुझे पैसे, भाडं किती सांग. तो ड्रायव्हर गप्पच बसला होता. मग त्याचं सगळं मामाला हे कसं कळालं ते विचार करू लागला. त्याचं तोंड चुप्पच झालं. मामानं जेवढे खिशात येईल पैसे तेवढे काढून त्याला दिले. आणि दुसऱ्या दिवशी तो कुठेतरी मोटरसायकलवरून जात होता. तिथं त्या मोटरसायकलचा अपघात झाला. मामाने दिले होते तेवढे पैसे, त्याच्यापेक्षा त्यांनी तिपटीनं पैसे त्याला घालावे लागले दवाखान्यात. आणि नुरमाबाई आली मामांकडे आहेरफेटा घेऊन. मामांना आहेरफेटा द्यायचा होता. काळे म्हणून होते ते मामांचे भक्त, त्यांच्या पैसे दिला. मामांनी आहेर नाकारला. आणि त्या दिवसापासून नुरमाबाईची गळतीला नुरमाबाई रिवर्स यायला लागली. नुरमाबाई पहिलं ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत येऊन पोचली, मामांना खरं बोललं नसल्यामुळे.